नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, त्याच्यावर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या चॅनलचं नाव काय आहे? अतुल सर इंग्लिश क्लास. एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट मी शिकवलेला आहे, म्हणजे बाकीचा काय त्याच्यात भाकड पसारा सांगितलेला नाहीये. म्हणजे जेणेकरून तुमचे ते एक कन्सेप्ट जो आहे तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आजचा जो कन्सेप्ट आहे काय, ह्याच्यामध्ये जी रचना शिकवणार आहे मी, सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, कोणत्याही प्रकारचं वाक्य, नंतर प्रश्नार्थक शब्द आणि त्याच्यानंतर काय विधानार्थी वाक्य. बघा, ही जी रचना आहे खूप महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनातली ही रचना आहे. ही रचना वापरून तुम्ही हजारोपेक्षा वाक्य, म्हणजे भरपूर वाक्य बनवू शकता. म्हणूनच मी याला टायटल काय दिले, ही रचना शिका, न घाबरता इंग्रजी वाक्य बनवा व बोला. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य, म्हणजे वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे की नाही? विधानार्थी वाक्य, नंतर होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, हे काय झाले तुमचे वाक्यांचे प्रकार आहेत. मग इथं तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, एक प्रश्नार्थक शब्द आणि त्याच्यानंतर विधानार्थी वाक्य. एक वाक्य घेतो मी, मग तुम्हाला समजावतो मी. आज हे आहे तुमचं काय, आस्क हिम, म्हणजे हे तुमचं आहे आज्ञार्थी वाक्य. नंतर आहे प्रश्नार्थक शब्द व्हॉट, नंतर आहे विधानार्थी वाक्य ही इज डुईंग. आता ह्याच्यामध्ये गंमत काय तुम्हाला पाहिजे, की ज्यावेळेस तुम्ही व्हॉट नंतर तुम्ही नॉर्मली तुम्ही काय शिकले, व्हॉट नंतर तुम्हाला काय असतं की टू बी स्वरूप असतं. जसं की व्हॉट इज. बघा, हेच वाक्य मी तुम्हाला प्रश्नार्थक मध्ये बनवून दाखवतो. व्हॉट ही इज डुईंग म्हणजे काय, तो काय करत आहे, बरोबर. पण ह्या रचनेमध्ये कसं आहे की तुम्हाला व्हॉट नंतर इज न घेता जो कुठला करता असेल तोच रोज, म्हणजे त्या प्रश्नार्थक शब्दानंतर लगेच तो करता घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय असेल ते असेल. जसं आता इथं पास्ट टेन्स असेल तिथं वॉज घ्या, व्हॉट ही वॉज डुईंग, किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर व्हॉट ही डज, सिंपल पास्ट टेन्स असेल तर व्हॉट ही डीड. लक्षात, म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याचं ह्या डब्ल्यूएसचं तुम्हाला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे तुम्हाला तिथं विधानार्थी वाक्य घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच. लक्षात, म्हणजे ते तुम्हाला तिथं त्याचा अर्थ तुमचा परिपूर्ण होईल. आता ह्याच्यामध्ये आता वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येईल. लिहून घ्या ह्या वाक्यरचना, ह्या रचनाच्या. आस्क हिम व्हॉट ही इज डुईंग म्हणजे तो काय करत आहे त्याला विचार. काय, तो आस्क हिम त्याला विचार, व्हॉट ही इज डुईंग तो काय करत आहे. इथं अर्थ व्हॉटचा हा प्रश्नार्थक शब्दाचा असणार, पण त्याच्यानंतर जे वाक्य असणार हे तुमचं विधानार्थी वाक्य असणार. हे क्लिअर? ओके. आता वाक्यरचना घ्या लिहून, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. लोकांना काय वाटतं याची पर्वा मला नाही. लोकांना काय वाटतं याची पर्वा मला नाही. म्हणजेच आय डोंट केअर. बघा, ह्या रचनेनुसार आय डोंट केअर नंतर आहे प्रश्नार्थक शब्द व्हॉट पीपल, विधानार्थी वाक्य थिंक, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आय डोंट केअर व्हॉट पीपल थिंक म्हणजे मला लोकांना काय वाटतं याची मला पर्वा नाही. त्याच्यानंतर आहे त्याचा फोन नंबर काय आहे तुला माहित आहे का. बघा, थोडं इंटरेस्टिंग वाक्य. सुरुवातीला जर वर्बल क्वेश्चन आलं तर शेवटी तुम्हाला काय करायचंय, प्रश्नचिन्ह द्यायचंय. पहा, डू यू नो कोणत्याही प्रकारचं, म्हणजे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आहे. डू यू नो प्रश्नार्थक शब्द व्हॉट हिज टेलिफोन नंबर इज आणि क्वेश्चन मार्क. कारण की सुरुवातीचं जे वाक्य आहे काय, सुरुवातीचं जे वाक्य आहे जर इंटरगेटिव्ह असेल
म्हणजे वर्बल असेल किंवा डब्ल्यूचे असेल तर शेवटी तुम्हाला काय करायचंय, प्रश्नचिन्ह द्यायचंय. हे प्रश्नचिन्ह ह्या वाक्याचं नाहीये, ह्या वाक्याचं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, त्याचा फोन नंबर काय आहे तुला माहित आहे का? ओके, म्हणजे डू यू नो व्हॉट हिज टेलिफोन नंबर इज. पहा त्याच्यानंतरची वाक्यरचना लिहून घ्या, ह्या वाक्यरचना, आणि ही रचना पण लिहून घ्या, पाठ करा, आणि ह्यानुसार वाक्यरचना तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बनवून बोला. म्हणजे तुम्हाला कोणाचं सपोर्ट घेण्याची गरज नाही पडली पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला टेन्स वगैरे क्लिअर असणं गरजेचे आहे. मग त्यासाठी माझा जो चॅनल आहे अतुल सर इंग्लिश क्लास, त्या चॅनलवर जाऊन तिथं तुम्ही टेन्सची तयारी करा. कारण की एका लेक्चरमध्ये मी फक्त आणि फक्त एकच कन्सेप्ट, जसे की निगेटिव्ह असेल सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे डूडच, पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. वाक्यरचना, त्याचं सूत्र, डूडच कसं वापरायचं हे पूर्ण सांगितलेलं आहे त्याच्यात. पहा त्याच्यानंतरची वाक्यरचना आहे, ही मशीन कशी चालते त्याने मला समजावून सांगितलं. ही मशीन कशी चालते त्याने मला सांगितलं. बघा, ही एक्सप्लेन, प्रश्नार्थक शब्द. आता ह्याच्यामध्ये पहा एक गंमत, ही मशीन कशी चालते त्याने समजावून सांगितलं. म्हणजे मराठीमध्ये ना हे जे वाक्य आहे सुरुवातीचं हे शेवटी जातं मराठीमध्ये, लक्षात घ्या. आणि हे शेवटचं वाक्य काय होतं, सुरुवातीला येतं. बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याने मला, ही मशीन कशी चालते त्याने मला सांगितलं, म्हणजे हाव नंतर काय येणार, दिस मशीन वर्क्स. ही एक्सप्लेन हाऊ दिस मशीन वर्क्स, म्हणजे ही मशीन कशी चालते त्याने मला सांगितलं. ही एक्सप्लेन मी. लक्षात, म्हणजे मराठीमध्ये जे वाक्य शेवटी आहे ते सुरुवातीला येणार, आणि इंग्रजीतलं पहिलं जे वाक्य आहे त्याचा अर्थ मराठीमध्ये शेवटी जा. हे क्लिअर करून घ्या कन्सेप्ट. त्याच्यानंतर आहे, तू कुठे जात आहेस तुला माहित आहे का? तू कुठे जात आहेस तुला माहित आहे का? डू यू नो वेअर यू आर गोइंग? यू आर गोइंग आणि क्वेश्चन मार्क. बघा सुरुवातीला प्रश्नार्थक वाक्य आलंय, म्हणजे वर्बल क्वेश्चन आले, म्हणून शेवटी आपण काय घेणार, प्रश्न चिन्ह. त्याने काय म्हटलं मला समजलं नाही, म्हणजेच आय डिड नॉट अंडरस्टँड व्हॉट ही सेड. ओके, त्याच्यानंतरचे पहा वाक्यरचना, हे का केलं गेलं आम्हाला माहित नाही. We don't know why this was. आता वाय नंतरचं हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हायचं आहे. हे का केलं गेलं आम्हाला माहित नाही. मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस. मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस. म्हणजेच पहा, हू आर यू टू, बघा इथं मी पुढचं वाक्य करतो, टू टीच मी. हू आर यू टू टीच मी what I should do. what I should do म्हणजे हे प्रश्नार्थक आहे सुरुवातीला, म्हणून इथे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे हू आर यू, तू कोण आहेस, टू टीच मी, मला शिकवणारा तू कोण आहेस. व्हॉट शुड आय डू म्हणजे मी काय करायला पाहिजे ते तू शिकवणारा तू कोण आहेस. पहा ह्या रचनेनुसार आपण वाक्यरचना पाहिलेले. हे रचना असं वर लिहा आणि खाली त्याच्यानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा. आता ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, आणि हे लेक्चर जेवढं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.